सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तुमच्या शेतीच्या पिकाचं नुकसान झालं होतं का? आणि त्या नुकसानीची मदत तुम्हाला अजूनही मिळाली नाही का? मग हे नक्की ऐका. शासनाने नुकताच एक महत्त्वाचा जी.आर. जाहीर केला आहे, ज्या अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून इनपुट सबसिडी स्वरूपात डीबीटी मार्फत बँक खात्यात जमा होणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वर आणि तुम्ही पाहतात आपली सेसी यूट्यूब चॅनल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महसूल विभागाकडून 31 डिसेंबर 2025 रोजी जारी करण्यात आलेल्या महत्त्वाच्या जी.आर. बद्दल, ज्यात सप्टेंबर 2025 मधील सततच्या पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट मदत देण्याची अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता, राज्यात अहिल्यानगर जिल्ह्यात माहीत सप्टेंबरमध्ये सततचा पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे. यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात. प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता, अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाल्यास त्या नुकसानीतून शेतकरी सावरावा आणि पुढील हंगामामध्ये शेतीसाठी उपयोगी पडावे, यासाठी शासनाकडून इनपुट सबसिडी म्हणजेच निविष्ट अनुदान दिले जाते. हे अनुदान एका हंगामात फक्त एकदाच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून शासनाकडून ठरवून दिलेल्या दरानुसार दिले जाते. या संदर्भात महसूल व वन विभागाच्या 27 मार्च 2023च्या शासन निर्णयानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर निश्चित करण्यात आले आहेत. केंद्र शासनाने ज्या 12 नैसर्गिक आपत्ती मान्य केल्या आहेत, त्या व्यतिरिक्त राज्य शासनाने अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण आणि आकस्मिक आग या स्थानिक आपत्तींनाही मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच 22 जून 2023च्या शासन निर्णयानुसार पाऊस ही नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्यात आली आहे. खरीप 2025 हंगामासाठी तसेच त्यानंतरच्या कालावधीसाठी केंद्र शासन आणि राज्य शासनाने ज्या नैसर्गिक आपत्ती अधिसूचित केल्या आहेत, त्या आपत्तीमुळे जर शेती पिकांचे नुकसान झाले तर त्या नुकसानीसाठी देण्यात येणारे निविष्ट अनुदान हे 27 मार्च 2023च्या शासन निर्णयात ठरवून दिलेल्या दर व निकषानुसारच देण्यात येणार आहेत. हा महत्त्वाचा निर्णय दिनांक 30 मे 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. म्हणजेच अनुदानाचे दर, पात्रतेचे निकष आणि मदतीची मर्यादा हे सर्व 27 मार्च 2023च्या शासन निर्णयानुसारच लागू राहणार आहेत. या निकषानुसार नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त यांनी मागील सप्टेंबर महिन्यात सततचा पाऊस या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने शासनाने आता हा निर्णय घेतला आहे आणि त्याच आधारे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आता शासन निर्णय काय आहे ते बघूयात. मागील सप्टेंबर महिन्यात राज्यातील नाशिक विभागातील अहिल्यानगर जिल्ह्यात सततचा पाऊस या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता पूर्वीच्या शासन निर्णयात निश्चित केलेल्या दरानुसार शासनाने ₹87,05,000 इतका निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. ही मदत शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार पात्र शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून देण्यात येणार आहे. या तरतुदीमधूनच किंवा गरज भासल्यास पुनर्विनियोजन करून म्हणजेच दुसऱ्या बाबीतील निधी वळवून ही रक्कम उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. तसेच वित्त विभागाच्या 28 ऑक्टोबर 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार उपलब्ध करून दिलेल्या सुविधेअंतर्गत निधी उपलब्धतेबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक ती कार्यवाही करावी. या शासन निर्णयामध्ये 24 जानेवारी 2023च्या शासन निर्णयाचा संदर्भ घेण्यात आला आहे, ज्यानुसार सर्व पात्र लाभार्थ्यांना मदतीची रक्कम डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यात येणार आहे. या जी.आर. सोबत एक स्वतंत्र प्रपत्र जोडलेलं आहे, ज्यामध्ये सर्व लाभार्थ्यांची माहिती ठराविक नमुन्यात भरायची आहे. ही माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक संगणकीय प्रणालीवर भरून नियमानुसार मान्यता घेण्यासाठी पुढील कार्यवाही करायची आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना कुठेही अर्ज करण्याची गरज नाही आणि मदत थेट डीबीटीने बँक खात्यात जमा होणार आहे, असं या जी.आर. मध्ये स्पष्टपणे नमूद केलं आहे. या जी.आर. मध्ये शासनाने 2 महत्त्वाच्या अटी स्पष्टपणे सांगितल्या आहेत. पहिली अट अशी आहे की चालू हंगामामध्ये जर यापूर्वी शेती पिकांच्या नुकसानीसाठी कोणत्याही योजनेतून मदत देण्यात आलेली असेल तर त्या मदतीमध्ये या प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश होणार नाही. म्हणजेच एका हंगामात एकदाच मदत आणि तीही शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसारच देण्यात येणार आहे, याची खात्री करण्यात येणार आहे. दुसरी अट अशी आहे की कोणत्याही लाभार्थ्याला मदत देताना डबल लाभ मिळणार नाही, याची तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने काटेकोर काळजी घ्यायची आहे. या जी.आर. अंतर्गत मंजूर करण्यात आलेला निधी खर्च करताना
पूर्वीचे सर्व संबंधित शासन निर्णय व त्यामधील सूचना आणि निकष यांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे. शासनाने ज्या ठराविक कारणासाठी हा निधी मंजूर केला आहे, तोच उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच हा निधी खर्च करण्यात यावा. इतर कोणत्याही कामासाठी हा निधी वापरता येणार नाही. तसेच शेतकऱ्यांना मदत देताना नैसर्गिक आपत्ती संदर्भात शासनाने ठरवून दिलेल्या सर्व अटी व शर्ती पूर्ण होत आहेत का, याची संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी खात्री करायची आहे. या शासन निर्णयामध्ये शासनाने आणखी एक अत्यंत महत्त्वाचा आदेश दिला आहे. शेतकऱ्यांना मदत वाटपाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोणकोणत्या लाभार्थ्यांना मदत मिळाली, किती रक्कम देण्यात आली याची संपूर्ण यादी आणि तपशील जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक असणार आहे. तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या वसुलीसाठी वळती करू नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या वसुलीसाठी वळती करू नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना देणे बंधनकारक असणार आहे. तर मित्रांनो, हा होता अहिल्यानगर जिल्ह्यातील सततच्या पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शासनाने काढलेला अधिकृत जी.आर आणि त्यातील महत्त्वाचे मुद्दे. जर तुमचं नाव पात्र लाभार्थ्यांच्या यादीत असेल तर ही मदत थेट डीबीटीद्वारे तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. धन्यवाद.